नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात टिटवा आदिवासी आश्रम शाळेतील 40 विद्यार्थ्यांची जेवणानंतर प्रकृती बिघडली. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अकोट अंजनगाव सुरजी मार्गावरील भंडारज जवळ शिक्षकांची मिनी बस उलटून भीषण अपघात झाला. 2 शिक्षक गंभीर जखमी झाले असून इतर जखमींवर उपचार सुरू आहे. शिंदेसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख यांच्या मृत्यू प्रकरणी कुटुंबियांनी घातापाताचा संशय व्यक्त केला. पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत अकोला जिल्ह्याने 96% अधिक फॉर्म वितरण पूर्ण केले. या कामगिरीमुळे अकोल्याचा राज्यातील पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये समावेश झाला आहे. उद्या गुणवत्ता यादी 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार आज प्रवेश वाटप होणार आहे. 28 जुलै रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. गोमातेला राष्ट्रीय माता दर्जा द्यावा आणि गोहत्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अकोल्यात गो सन्मान अभियानाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. अकोला वन परिक्षेत्र कार्यालयातील बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा नामफलक कायम असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वन विभागाने तातडीने जुना फलक हटवून कारवाई केली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून 2 वर्षांची वाघीण बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल करण्यात आली. धुरंधर नर वाघासाठी जोडीदार उपलब्ध करून देण्याचा वन विभागाचा उद्देश आहे. बस स्थानकाजवळील अंडरपासच्या दुरुस्तीचा गाजावाजा करणाऱ्या अकोला महानगरपालिकेचा दावा पहिल्याच पावसात फोल ठरला. अंडरपासमध्ये पुन्हा पाणी साचल्याने वाहतूक बंद करावी लागली. कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांकडून मनपा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अकोला मंगरुळपीर मार्गावरील खडकी बुद्रुक परिसरात भरधाव टिप्परच्या धडकेत मलकापूर येथील दादाराव तायडे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अकोल्यातील डाबकी रोड परिसरात श्रीवास्तव चौकाजवळ पेट्रोल पंपासमोरील निंबाचे झाड अचानक मुळासकट कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगरसेविका मंजुषा शेळके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. बाळापूर येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा संताप पुन्हा उसळला. रास्ता रोको आंदोलनानंतर खासदार अनुप धोत्रे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत न्यायासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. अकोला आरटीओ कार्यालयातील ड्रायव्हिंग चाचणीसाठी 8 मार्ग खरवडीत झाल्याने उमेदवारांना वाहन चालविताना अडचणी येत आहेत. चाचणी मार्गाची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवक सागर भारुका यांच्या पुढाकाराने आयोजित एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पात्र नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.